आपण केलं पाहिजे. शिक्षकाचं काय बरं कर्म आहे तर विद्यार्थ्यांना नीट शिकवणं, शाळेमध्ये वेळोवेळी हजर राहणं हे शिक्षकाचं कर्म. आता सरपंचाचं कर्म काय आहे? गावामध्ये एखादी अडीअडचण असली तर ती सोडवणं, नळाला पाणी येते की नाही हे बघणं, वीज आहे की नाही बघणं, वीज पुरवठा आहे की नाही ते बघणं, हे सरपंचाचं काम. शेतकऱ्याचं काय बरं? पेरणीचे दिवस आले, पावसाळा सुरू झाला की बियाणं पेरणं. जर पेरणीचे दिवस आल्यावर शेतकरी जर बुंदी खात फिरत सुटला तर कुठं डोंबल्याचं चांगलं पीक येणार आहे का? नाही ना. पण ज्या त्या वेळी जे ते कर्म आपण चांगल्या प्रकारे पार पाडलं पाहिजे. आमदाराचं काय कर्तव्य? आपल्या तालुक्यामध्ये कुठे रस्ते आहेत, चांगली आहेत, वाईट आहेत हे बघणं. आमची शाळा मी पहिली ते चौथी तिथे शिकले. शाळा 6 वर्ष झालं पडली, अजून बांधकामाचा ठेपा. म्हणजे ही आजची शोभा काय बुंदी खात फिरत सुटला तर कुठं डोंबल्याचं चांगलं पीक येणार आहे का? नाही ना. पण ज्या त्या वेळी जे ते कर्म आपण चांगल्या प्रकारे पार पाडलं पाहिजे. आमदाराचं काय कर्तव्य? आपल्या तालुक्यामध्ये कुठे रस्ते आहेत, चांगली आहेत, वाईट आहेत हे बघणं. आमची शाळा मी पहिली ते चौथी तिथे शिकले. शाळा 6 वर्ष झालं पडली, अजून बांधकामाचा ठेपा. म्हणजे ही आजची शोभाची काय कारण की कोणीच आपल्या स्वतःचं जे कर्म आहे ते करत नाही. तर आपण कर्म केलं पाहिजे.